श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या अमावस्या आहे, वर्षाच्या शेवटची अमावस्या असणार आहे. त्याचप्रमाणे ही दर्श अमावस्या असल्याने हिला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या तिथींना खूप असे महत्त्व देण्यात आलेले आहे. कारण अमावस्या आणि पौर्णिमा या तिथ्या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रभावी तिथ्या आहेत. या तिथ्यांना वास्तुदोष निवारक केलेले उपाय फळतात असा अनेक लोकांचा अनुभव आहे. तर वास्तुदोष तसेच बाकीचे जे दोष आहेत हे घालवण्यासाठी सुद्धा अमावस्येच्या दिवशी काही खास उपाय केले जातात. तर याच अमावस्येच्या दिवशी कोणते खास विशेष चमत्कारिक उपाय करावे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. दर अमावस्येला संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान गोमूत्रात हळद पावडर टाकून ते गोमूत्र घराच्या उंबरठ्यावर शिंपडावे. तसेच एखाद्या फुलाने हे गोमूत्र घरात सगळीकडे शिंपडावे. आपल्या घरातील वास्तुदोष नष्ट होईल. हा अमावस्येला करायचा अत्यंत प्रभावी असा तोडगा आहे. याने हमखास बाधानाश होतो. पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे दृष्टशक्तींसाठी. अमावस्येला एका काळ्या कपड्यात एक सुपारी, अक्के तांदूळ, हळकुंड, बिबे यांची पुरचुंडी करून ती घरात बांधावी आणि वर्षाच्या शेवटी त्याचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. त्यायोगे आपल्या घरातील दुष्टशक्ती घराबाहेर जाईल. हा अत्यंत जालिम असा तोडगा आहे. त्याचप्रमाणे दर अमावस्येला आपल्या घरात अखंड नंदादीप तेवत ठेवावा. त्यामुळे घरातील वाईट बाधा नाहीशी होते. पुढचं जे आहे ते म्हणजे बघा, आपल्या घराला नजर लागत असते. तर प्रत्येकाचीच ही समस्या आहे. त्यासाठी काय करायचं आहे, काळ्या कपड्याची बाहुली तयार करायची आहे. जर तुम्हाला तयार करायची नसेल तर ही जी बाहुली आहे ती बाहेर तयार सुद्धा मिळते. ही बाहुली घराच्या बाहेर उलटी टांगावी आणि घरात तुपाचा एक दिवा लावावा. 12 अमावस्या हा तोडगा करावा. दर अमावस्येला आधीची बाहुली काढावी. आपल्या घरातील दृष्ट नजरबाधा या तोडग्याने नष्ट होईल. हा तोडगा फार प्रभावी असून अनेकांना याचा अनुभव आहे. पुढचा जो उपाय तो म्हणजे अदृश्य शक्ती घालवण्यासाठी. आपल्या वास्तूमध्ये बाधक आणि अदृश्य शक्ती असतात. या घराबाहेर न गेल्यास आपल्याला वास्तुदोषाचा त्रास होतो. हा त्रास नष्ट करण्यासाठी 7 धान्याच्या पिठापासून तयार केलेली भाकरी आपल्या घरावरून 11 वेळा ओवाळून घराबाहेर टाकावी. त्यामुळे आपल्या घरातील वाईट अदृश्य शक्ती नाहीशा होतात. हा प्रयोग किमान 11 अमावस्या तरी करावा. पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे वास्तूतील बाधा घालवण्यासाठी. आपल्या वास्तूमधील बाधा दोष काढण्यासाठी 11 अमावस्या हा प्रयोग करावा. प्रत्येक अमावस्येला एक कोहळा आणि लिंबू लाल कपड्यात गुंडाळून घराच्या वर बांधून ठेवावेत आणि पुढील अमावस्येला त्याचे विसर्जन करावे. अमावस्येआधीच हा कोहळा फुटल्यास पुन्हा नवीन कोहळा व लिंबू लाल कपड्यात गुंडाळावे व परत बांधावे. त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी करावयाचा अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक उपाय म्हणजे बघा, 5 लसणाच्या पाकळ्या व 5 लवंगा आपल्या घरावरून 21 वेळा ओवाळून लवंगा व लसूण पाकळ्या घराबाहेर टाकायच्या. या तोडग्याने आपल्या घरातील बाधा नष्ट होईल. हा उपाय तुम्हाला 11 अमावस्या करायच्या आहेत. दही भाताचा उतारा. किमान 6 अमावस्या तरी आपल्या घरावरून रात्री 7:30च्या सुमारास दही भात 7 वेळा ओवाळून तो घराबाहेर टाकावा. या तोडग्यामुळे आपल्या घरातील बाधक दृष्टशक्ती नष्ट होऊन घरातील वास्तुदोष नष्ट होतो. अखंड बाधा नाशासाठी
11 अमावस्या व 11 पौर्णिमा हा तोडगा करावा. रात्री कोरफडीचे पान एका माठावर मांडून त्यावर हळद कुंकू वाहून पूजा करावी आणि घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी प्रार्थना करावी. अमावस्या पौर्णिमा या तिथींच्या दुसऱ्या दिवशी हे कोरफडीचे पान कपड्यात गुंडाळून पाण्यात सोडावे. आपल्या घरातील अखंड वास्तुबाधा नष्ट होईल व घरातील दुःख, दारिद्र्य, इडा पिडा हे जे आहेत ते या वाटे निघून जाईल. तर बघा, अनेक लोकांची ही समस्या असते की त्यांच्या घराला, कुटुंबाला सतत नजर लागत असते. नजर दोषामुळे घरामध्ये सुरळीत चाललेल्या गोष्टी ह्या अचानक बिघडण्यास सुरुवात होते. घरामध्ये क्लेश, कलह होतात, भांडणे होतात. त्याचप्रमाणे मुले अभ्यास करत नाहीत. मुलांमध्ये सुद्धा ह्या गोष्टी दिसून जातात. बरेच लोक असे असतात की आपल्या घरामध्ये नकारात्मकता घेऊन येतात. ती फक्त आपल्याला तोंडावर चांगले बोलतात आणि परत आपलं जे घर आहे, आपलं जे कुटुंब आहे त्याच्यावर त्यांची वाईट नजर असते. तर ही जी नजर आहे त्यांची लागलेली आपल्या घरावर, हिचा आपल्या घरावरील प्रभाव कमी करण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे. तर बघा, हा जो उपाय आहे तो कमीत कमी 16 अमावस्या तरी करायचा आहे. तर बघा, मी तुम्हाला तुम्हाला हे एकच अमावस्या करा किंवा 2 अमावस्या करा असं सांगत नाहीये. का तर बघा, ह्या प्रत्येक अमावस्येचा किंवा प्रत्येक गोष्टींचा एक कालावधी असतो. ज्या वेळेला ते उपाय आपण दर महिन्याला करत जातो त्यावेळेला त्या वाईट गोष्टींचा हळूहळू प्रभाव आपल्या घरातून कमी होतो आणि नष्ट होतो. म्हणूनच मी तुम्हाला 11 अमावस्या, 16 अमावस्या, 5 अमावस्या, 7 अमावस्या अशा प्रमाणामध्ये सेवा दिली जाते किंवा उपाय सांगितले जाते. तर हा जो उपाय आहे वाईट नजरेसाठी, तो उपाय जो आहे तो आपल्याला 16 अमावस्या करायचा आहे. कणकेच्या पिठाचा दिवा करायचा आहे. तर तुम्ही गव्हाची जी कणिक असते तिचा दिवा करायचा आहे आणि संपूर्ण घरावर 3 वेळा हा जो दिवा ओवाळायचा आहे आणि हा दिवा आहे तो घराच्या बाहेर ठेवावा. याने काय होतं, जी अमावस्येची रात्र आहे त्या दिवशी तो दिवा रात्रभर तसाच बाहेर जळत ठेवायचा आहे. तर हा दिवा घरावरला संपूर्ण घरावरून 3 वेळा ओवाळायचा आहे आणि आपण काय विनंती करायची आहे की जे आपल्या घरावर वाईट नजर, वाईट दुष्ट कुणी लावलेले आहे, दुष्ट शक्ती आहेत त्या आपल्या घरातून निघून जावे म्हणायचे आहेत आणि त्यांचा प्रभाव आपल्या घरावरून कमी होऊ दे म्हणायचं आहे आणि दिवा ओवाळायचा आहे आणि दारामध्ये ठेवायचा आहे. तर याने काय होतं, ती निगेटिव्हिटी, ती नकारात्मकता त्या दिव्यामध्ये शोषली जाते व अमावस्येच्या रात्री ते बाहेर ठेवल्यामुळे आपल्या घरातील जे दोष आहेत, जी वाईट नजरेचं जे काही आपल्याला होणारा त्रास आहे तो कमी होण्यास आणि कायमचा निघून जाण्यास मदत होते. तर असे हे अमावस्येच्या दिवशी करावयाचे काही खास प्रभावी, सोपे आणि चमत्कारिक उपाय. तर उपाय अत्यंत सोपे आहे, काय मोठे खर्चिक वगैरे नाही, साधे सोपे उपाय आहेत पण प्रभावी आहेत. तर बघा, आपण जितके जास्त होईल आणि जितके जास्त जमेल तेवढे उपाय करायचे आहेत. प्रत्येक उपाय फळतील असे नाही, पण काही ना काही उपायांचा प्रभाव होतो व काही ना काही उपाय आपल्याला एखादा तरी यातला लागू होतो. तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनेलवर मी अशाच प्रकारचे सण, वार, व्रत, वैकल्य, उपाय, तोडगे यांची माहिती टाकत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.